नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतीही परिस्थिती जिंकता येते, याचे ज्वलंत उदाहरण चांदूर रेल्वे येथील आर्यन ज्ञानेश्वर खडगे याने घालून दिले आहे। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या आर्यनने CET परीक्षेत तब्बल 96.37% गुण मिळवत केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण चांदूर रेल्वे शहराचे नाव उज्ज्वल केले आहे। भगवान चौक परिसरात राहणाऱ्या आर्यनचे वडील ज्ञानेश्वर खडगे ही अवघ्या 5 एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। आई गृहिणी असून 2 बहिणी शिक्षण घेत आहेत। अशा सामान्य कुटुंबातील आर्यनने आर्थिक अडचणींना न जुमानता दररोज 7 ते 8 तास अभ्यास करून हे यश संपादन केले। लहानशा घरात राहून मर्यादित साधनसामग्रीत अभ्यास करत आर्यनने CET परीक्षेत मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। त्याच्या या यशाबद्दल चांदूर रेल्वे शहरातील गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। आर्यनच्या यशामुळे खडगे कुटुंबात आनंदाचे वातावरण असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। कठोर परिश्रम, चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा याच्या बळावर आर्यनने यशाचे शिखर गाठले असून त्याने चांदूर रेल्वे शहराचा अभिमान वाढविला आहे। विशेष म्हणजे पुढे आयुष्यात कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे याबाबतही आर्यनने आपल्या मुलाखतीत स्पष्ट भूमिका मांडली असून त्याची स्वप्ने आता अधिक मोठी झाली आहेत। बघा, MB न्यूजचे प्रतिनिधी अतुल उज्जैनकर यांनी थेट आर्यनची मुलाखत घेऊन आर्यन सोबत साधला संवाद। तर बघा, ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आर्यन खडके याच्या घरी आपण आलेला आहोत। CET परीक्षेमध्ये अतिशय उत्तम यश त्यांनी संपादन केलेलं आहे। बेटा, कोणत्या कॉलेजमध्ये होता तू? मी यवतमाळचा जाजू ज्युनियर कॉलेज। अच्छा, आणि समजा किती वर्षापासून तू प्रिपरेशन करत आहे CETची? 2 वर्षापासून। 2 वर्षामध्ये तू आता अतिशय चांगल्या पद्धतीनं तू स्कोअर केलेला आहे। काय तुझं पुढे एम काय? आता इंजिनिअरिंग करणार आहे, बरोबर। आणि या यशाचं श्रेय तू कुणाकुणाला देशील? पॅरेंट्स, टीचर्स। बरं, हे जे तू तयारी केली याच्यामध्ये तू काय असं कोणतं असं कसं लावलं की तू आज समजा आपल्या चांदूर रेल्वेचा जर आपण विचार केला तर अतिशय टॉपचं पर्सेंटाईल आर्यनने या ठिकाणी मिळवलेलं आहे? काय सांगायचं? MCQ प्रॅक्टिस करावं लागते, PYQ त्यात। अच्छा, तेच जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह केले की मग होऊन जाते। म्हणजे सरावाने तू अतिशय चांगल्या पद्धतीने तू सराव केला। क्लासेस वगैरे लावले होते काही? चांदूर रेल्वे सारख्या तालुक्याच्या ठिकाणी यांनी फार छान तयारी करून या ठिकाणी खूप चांगलं यश CET मध्ये मिळवलेलं आहे। नक्कीच हा अभिनंदनास पात्र आहे। आमच्या गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी याचं खूप जास्त अभिनंदन करण्यात। तुझं पुढील विजन काय आहे? पुढील आता इंजिनिअरिंग करायचं गव्हर्नमेंट कॉलेज थ्रू, जिथे नंबर लागेल तिथे। आणि एकंदरीत तुझी ॲडमिशन 12व्या वर्गात कुठल्या ठिकाणी होती? जाजू ज्युनियर कॉलेज यवतमाळला होती। आणि होती ती ॲडमिशन। एकंदरीत किती पर्सेंटेज तुला CET मध्ये प्राप्त झाले? CET मध्ये 96.37%। काय आहे भविष्यात, काय बनायचं? इंजिनियर चांगला। कुठल्या इंजिनियर म्हटलं कुठल्या याच्यामध्ये? मला IT सेक्टर किंवा मग CS मध्ये आवडेल। IT किंवा CS मध्ये। आणि तू किती तास अभ्यास करत होता? जास्त नाही, 7-8 तास दिवसातून? हो। ही होती आजची विशेष बातमी। अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा। मी मंगेश, धन्यवाद। भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये।